एकंदरीत पोलीस यंत्रणा या संदर्भामध्ये कशाही रीतीने खडसे बदनाम झाला पाहिजे अशा स्वरूपाचा हा प्लॅन केलेला दिसतो आहे. कारण ह्याच्या माध्यमातून हे दिसतं आहे चित्र की इथे वारंवार खडसेंचे जावई अरे असेल तर त्याच्यामध्ये कारवाई करा, मी त्याच्याबद्दल नाही म्हणणार नाही. जर सत्य असेल तर कारवाई करायला माझी कुठलीही ना नाही, पण अशा रीतीने जर कोणी प्लॅन करून करत असेल तर ते योग्य नाही. आणि सरकारने याची उत्तरं दिलं पाहिजे, पोलिसांनी उत्तरं दिले पाहिजे की बा कशासाठी कोणत्या कारणासाठी व्हिज्युअल्स बाहेर आले, कोणी केले. त्यांच्यासमोर पोलिसांनीच हे केले, फोटो काढले, पोलिसांनी फोटो काढले, लगेच मीडियाला आले. पोलिसांनीच त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केलं. 7च्या पलीकडे दुसरा आठवडा नव्हताच. पोलीस असतात की व्हिडिओ चित्रण करायचे आणि जनतेसमोर ते मांडायचे. याचा उद्देश काय? दुसऱ्या ठिकाणी करत नाही. आणि तुम्हाला कोणी अधिकार दिले प्रायव्हेट लाईफमधले हे करायचे? ज्या ठिकाणी माझ्या जावयाचा मोबाईल तुमच्याकडे तुम्ही जप्त केला, एक लॅपटॉप 4 वर्षापूर्वीचा जुनाही तुम्ही घेऊन गेले, आणखी काही घेऊन जायचं असेल तर घेऊन जायचं, त्याची माझी वाचा. पण त्या मोबाईलमध्ये आमचे जे फॅमिली फोटो होते ते फोटो मीडियाला येतात कसे? पोलिसांना कोणी अधिकार दिला आमच्या फॅमिली फोटो छापायचा? माझ्या पर्सनल लाईफमध्ये तुम्ही काय हस्तक्षेप करू शकता? कुणी अधिकार दिला? आणि कुणाच्या सांगण्यावरून पोलीस हे करत आहेत? कुणीतरी याच्यामागे सूत्रधार आहे. पोलीस बाहुल्यासारखे काम करून राहिलेले आहेत आणि त्यामुळे या संपूर्ण गोष्टीची सखोल चौकशी झाली पाहिजे. यासाठी हे केलं पाहिजे, म्हणजे सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मी मागणी करणार आहे. आणि या ठिकाणी आज आहेच कोर्टामध्ये जे काही येईल ते होईल, त्याच्याबद्दल नाही. पण संशयाला अनेक ठिकाणी जागा आहे. कारण 2 ग्रॅम असतं तर मग जामीन झाला असता. मग 2.7 करणं, त्या ठिकाणी गांजा दाखवणं, या ठिकाणी अशा स्वरूपाचे प्रयोग केले गेले आहे. मुळात 7च जण बसलेले आहे. तिथं कोणताही नाच गाण्याचा कार्यक्रम नाही आहे, कोणत्याही प्रकारचे लेझर सारखे लाईट नाही आहे, कोणत्याही प्रकारचे दारूचे फार मोठे भंडार नाही आहे. जे शेकडो माणसं असतात त्याला रेव पार्टी म्हणतात, असं माझं मत आहे, माझं समज आहे. तो पोलिसांनी याचाही खुलासा केला पाहिजे की 7 जणांचा रेव पार्टी होऊ शकते का? ते प्रायव्हेट पार्टी असेल त्याच्या संदर्भात पोलिसांना अशा स्वरूपाचं रेव पार्टीचं स्वरूप देणं अत्यंत चुकीचं आहे असं माझं मत आहे. कारण खडसेंना बदनाम करण्यासाठी हे चाललेलं आहे. कारण अलीकडच्या कालखंडामध्ये अनेक प्रकरणं मी वारंवार सरकारचे बाहेर आणतो आहे. रोहिणीताई वारंवार सरकारवर हल्ले करत आहेत. यांचं तोंड कसं बंद करून टाकायचं, यांना बदनाम कसं करायचं, यासाठी रचलेलं आहे षड्यंत्र आहे. मी सर्वसामान्याला हेच आश्वासन देऊ इच्छितो की पोलिसांची कारवाई पारदर्शकरित्याने, नियमानुसार, कायदेशीररित्याने होईल. यामध्ये कोणीही पुणे शहर पोलीस दलांच्या भूमिकावर संशय ठेवण्याची किंवा विश्वास न ठेवण्याची काही कारण नाही आहे. आम्ही अत्यंत पारदर्शक आणि नियमानुसार कारवाई केलेली आहे. पुढचे काळात पण पोलिसांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये तिथले फोटो जे आहेत ते व्हायरल, कोणताही प्रकारची फोटो किंवा माहिती पोलीस दलांकडून लीक झालेली नाही. हे आपल्याला सर्वांना लक्षात ठेवावं लागेल. ही युग टेक्नॉलॉजीचे आहे, पारदर्शकताची हे आहे. लोक पोलीस कारवाई दरम्यान फोटोग्राफ किंवा व्हिडिओग्राफ करत असतील तर त्यावर आम्ही बंधन घालू शकत नाही. ते आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की खरं तर पोलीस स्टेशनचे आतमध्ये पण व्हिडिओ रेकॉर्डिंगवर बंदी घालता येत नाही. ही नियम आहे, कोर्टाची याबद्दल केस लॉ पण आहे. म्हणून कृपया करून त्याबद्दल कोणी मनात संशय ठेवू नका. आम्ही काही हे लीक वगैरे करत नाही, परंतु कोणी फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करत असतील तर त्यांना थांबवण्याची पण अधिकार आमच्याकडे नाही आहे. जो कारवाईचा व्हिडिओ आहे तो तुम्ही व्हिज्युअल्स बाहेर दिले असं एकनाथ खडसे म्हणाले. आणि दुसरं, मी याबद्दल आता एकच गोष्टी वारंवार उत्तर देणे गरजेचे नाहीये. मी क्लिअर सांगितले, रिपीट एकदा परत करतो, कोणताही व्हिडिओ किंवा हे इमेजेस पोलिसांकडून लीक करण्यात आलेली नाही आणि झालेली नाही. काही अगर कोणीही तिथे उपस्थित असताना
किंवा लोक उभे असताना काही फोटोग्राफ किंवा व्हिडिओग्राफ केले असतील त्याबद्दल परिषदेचे 7 ते 8 कर्मचारी जे आहेत ते आपले साध्या वेशातले कर्मचारी 7 ते 8 त्यांच्या घराबाहेर पाळत ठेवत होते. काही लोक जे आहेत ते त्यांच्या घरामध्ये देखील आले. एक गोष्टी आपण मी सांगितले साहेब, आता याचे पुढे आम्ही हे सांगू शकत नाही. कारवाई इन्फॉर्मेशन बेस्ड होती, गुप्त माहिती मिळाली होती, त्या अनुषंगाने पोलिसांनी आपले प्रोफेशनल पद्धत वापरून कारवाई केलेली आहे. याबद्दल मनात कोणी